छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा आजचा म्हणजे 2 जानेवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. तर सुरुवातीला आपण बघतोय आरवची तब्येत बिघडली आहे म्हणून गौतमी तिथे आली आहे आणि शुभमकरांना विचारतीये रडत रडत, काय झालं माझ्या आरवला शुभू. आता शुभमकर म्हणतात, गौतमी शांत हो, हे हॉस्पिटल आहे. आता बयो विचारते, बाबा काय झालं. मग शुभमकर सांगतात की अगं मी आरवला इंजेक्शन दिलं आणि अचानक आरवला श्वासच घेता येईना. आता बयो ते इंजेक्शन बघते आणि तिच्या लक्षात येतं की ते इंजेक्शन एक्सपायर्ड आहे. हे थोडंसं जरा विचित्र वाटलं मला, कारण शुभमकर तिच्यापेक्षा सिनियर डॉक्टर असून त्यांच्या हे लक्षात आलं आणि हे नवलच असो. तर आता गौतमी ते ऐकते आणि तिच्या मनात धस्स होतं. तिला कळतं की हा तिच्याच औषधांचा स्टॉक आहे. मग आता शुभमकर त्या बयोला म्हणतात, बघू दे बयो आणि इकडे ते इंजेक्शन. आणि आता ते म्हणतात, अरे बापरे खरंच की ग बयो, हे एक्सपायर्ड झालंय, पण हा स्टॉक तर आत्ताच आलाय नवीन, असं कसं होऊ शकतं. आता बयोला टेन्शन आलंय, पण गौतमी आता या सगळ्यांमधनं अलगद तिथून निघून जाते आणि जिथे स्टॉक आहे औषधांचा तिथे जाते आणि सगळीकडे बघते आणि तिला आता खूप टेन्शन आलंय. तिचं डोकं म्हणजे आता ठिकाण्यावर नाहीये, कारण हे सगळं तिच्याच पापामुळे होतंय. कारण ती या एक्सपायर्ड औषधांचा काळा बाजार करते म्हणून आज आरववर ही परिस्थिती आली आहे. आणि न जाणो आतापर्यंत कितीतरी पेशंटनी हे असे एक्सपायर्ड झालेले औषध घेतल्यामुळे त्यांचा जीव सुद्धा गमावलेला असू शकतो. पण आता गौतमीच्या पोरावर आलं म्हटल्यावर गौतमी अशी रडायला लागते. आता बयो तिथे जाऊन विचारते गौतमीला, काय झालं तुम्हाला इराच्या आई. गौतमी म्हणते, काही नाही झालं, जरा स्टॉक चेक करायला आले होते. बयो म्हणते, खरं बोलताय ना तुम्ही हे सगळं. मग आता गौतमी म्हणते, हो मी खरं बोलते, असं म्हणून ती निघून जाते. आता इकडे बघा, आता सगळं सत्य रिव्हील झालंय. जमदाडेने बरेच प्रूफ आणलेत गौतमीच्या विरुद्ध आणि ती आता शुभमकरांना दाखवत सांगते की रमाकांतने सुद्धा स्वतः कबुली दिलेली आहे की गौतमी मॅडम या सगळ्या रॅकेटमध्ये सामील आहेत एक्सपायर्ड औषधांच्या. शुभमकरांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. ते म्हणतात, असं कसं होईल आणि गौतमीने हे केलंय कशावरनं. मग जमदाडे म्हणते, हे सगळे डॉक्युमेंट्स चेक करा सर, यावर गौतमी मॅडमची सही आहे. शुभमकर आता आहे त्या परिस्थितीत निघालेत गौतमीला ओरडायला आणि रागवायला. आता ही बयो त्यांना आडवी जाते. शुभमकर म्हणतात, बयो मला रोखू नकोस, मला जाऊ दे, मी सोडणार नाही त्या बाईला आज, तिच्यामुळे माझा पोरगा मरणाच्या दारात गेलाय. बयो म्हणते, बाबा बाबा शांत व्हा, अहो असं राग नका जाऊ, असं रागाने नुकसान होईल. आता हे शुभमकर म्हणतात, बयो अगं काय शांत राहा करतेस, आतापर्यंत मी माझ्या रागाला आवरच घालत आलोय आणि माझा राग शांतच करत आलोय, आता तरी त्याला बाहेर पडू दे. आता जमदाडे म्हणते, सर बयो बरोबर बोलतीये, तुम्ही शांत व्हा. काय आहे ना, रागात उचललेलं कुठलंही पाऊल हे धोकादायकच असतं. माझं म्हणणं आहे तुम्ही बयोचं ऐका. शुभमकर म्हणतात, जमदाडे मॅडम कसा शांत राहू, अहो माझ्या मुलाला आता मरता बघितलंय मी, त्याचा श्वास वर खाली होत होता. एक डॉक्टर म्हणून मी हे सगळं बघत होतो, पण एक बाप मात्र इथे हरलाय ना, कारण माझ्या मुलाच्या आईमुळेच ही परिस्थिती त्याच्यावर आली आहे. बयो म्हणते, बाबा तुम्ही आता शांत राहा, मग तुमच्यात आणि इराच्या आईमध्ये काय फरक राहील. आता शुभमकर स्वतःला शांत करायचा प्रयत्न करतात आणि म्हणतात, बरं मी शांत बसतो आता, पण बयो तुझं मी ऐकू का, मला सांग. अगं गौतमीच्या विरुद्ध सगळे पुरावे आहेत ना जमदाडे मॅडमकडे. जमदाडे मॅडम आता सगळ्या समोर धिंड काढा तिची आणि अटक करा त्या बाईला. शुभमकर फार चिडलेले असतात. आता बयो म्हणते, नाही बाबा असं नाही करायचं आपण, अहो इराच्या आईला अद्दल घडवण्यासाठी आपण कदाचित हे सगळं करू सुद्धा, पण जगाच्या नजरेमध्ये आई या नात्याचं पावित्र्य संपून जाईल, त्याचं काय. शुभमकर चिडून म्हणतात, बयो मग आता तुझी इच्छा तरी काय आहे, त्या बाईला अटक पण करायची नाही का. मग आता बयो म्हणते, नाही बाबा असं म्हणायचं नाहीये मला, आपण करूयात त्यांना अटक. शुभमकर म्हणतात, बयो तू काय बोलतेस, तुला कळतंय का. बयो म्हणते, बाबा तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना, एकदा माझा ऐका. शुभमकर म्हणतात, बोल बयो. आता ही जमदाडेला विचारते बयो की मॅडम आजची रात्र इराच्या आईला अटक नाही केली तर चालेल का, वाटलं तर उद्या सकाळी तुम्ही तुमची प्रोसिजर फॉलो करा. जमदाडे म्हणते, बयो मी रूल्स प्रमाणे असं नाही करू, आणि तिला जर कळलं गौतमीला की तिला अटक होणार आहे आणि ती पळून गेली तर. बयो म्हणते, नाही जाणार, मी तुम्हाला विश्वासाने सांगते. जमदाडे म्हणते, पण जर गौतमी पळून गेली तर त्याची जबाबदारी कोण घेणार. आता बयो म्हणते, मी घेते जबाबदारी. शुभमकर चिडून म्हणतात, पाया पडतो मी बयो तुझ्या, हे असं नको करूस. आता ही बयो म्हणते, बाबा मी पण पाया पडते तुमच्या, असं नका बोलू. आता ही जमदाडे म्हणते, गौतमी जर निसटून गेली ना बयो तर मी तुला अटक करेन ह मग. आता बयो म्हणते, हो चालेल, फक्त मला आजची रात्र द्या. आता ही जमदाडे म्हणते, ठीक आहे, असं म्हणून ती निघून जाते. आता बयो एका रात्रीमध्ये काय चमत्कार करणार असं तुम्हाला वाटलंच असेल, पण प्रेक्षकांनो बयोने हे सगळं मुद्दाम केलं आणि तिचा मुद्दा काही चुकीचा नाहीये.
असं डायरेक्ट गौतमीला जर सगळ्यांसमोर अटक केली तर कदाचित बयोचा जो बदला आहे किंवा बयोला आतापर्यंत दिलेला जो त्रास आहे तो सगळा सुखावेल. पण खरंच आहे, आई या नात्याला नक्कीच कलंक लागेल. आता गौतमी पुन्हा दिवसाढवळ्या स्वप्न बघते की हे शुभंकर घरी आलेत आणि तिचा गळा दाबताय आणि आता ओरडायला लागते, शुभू मला मारू नको मारू नको. आणि आता ती सुमन तिच्या जवळ येऊन म्हणते, काय ग काय झालं तुला माझी वहिनी. सुमन गौतमीला शांत करायचा प्रयत्न करते. आता शुभंकर घरी आलेत आणि बयोला म्हणताय, बयो थांब, आता जरा मला तुझ्याशी बोलायचंय बयो. मग बयो म्हणते, बाबा मला माहितीये तुम्हाला काय बोलायचं ते. आता शुभंकर जोरात ओरडतात, ह्याचाही अंदाज आहे का तुला. मग हळू बोलतात आणि म्हणतात, हे बघ बयो मला तुझं वागणं आवडलेलं नाहीये. बयो म्हणते, बाबा मला सगळं कळतंय पण मी का करते हे तुम्ही पण समजून घ्या ना. शुभंकर म्हणतात, बयो काय चाललंय ग तुझ्या मनामध्ये. अगं तू जरा विचारपूर्वक कर ना विचार या सगळ्या प्रकरणाचा. गौतमी इतक्या वर्षापासून स्कॅम करतीये हॉस्पिटलमध्ये, हजारो लोकांची काय अवस्था झाली असेल ग. आणि डॉक्टर म्हणून मी असं गौतमीला अजिबात प्रोटेक्ट नाही करू शकत आणि बाप म्हणून तर नाहीच नाही. तू गौतमीला अटक करू दे. बयो ऐक माझं. बयो बस कर आता. अगं जी बाई हजारो लोकांच्या जीवाशी खेळलीये, तुझा पदोपदी तिने अपमान केला, अशा बाईला वाचवणार आहेस का तू. बयो म्हणते, नाही बाबा मी नाही वाचवते त्यांना, मी फक्त. शुभंकर म्हणतात, अगं तेच झालं ना बयो, कशाला संधी देतेस तिला. बयो म्हणते, बाबा मी संधी देते पण पातळी सोडून वागणाऱ्या गौतमी बाईंना नाही, तर इरा आणि आरवच्या आईला. आता हे शुभंकर म्हणतात, बयो एकूण एकच झालंय. बयो म्हणते, नाही बाबा दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. गौतमी मॅडम माणूस म्हणून कशाही असल्या तरी इरा आरवची आई आहेत. त्या मुलांच्या विषयी त्यांच्या मनामध्ये खूप प्रेम असणारे आणि मला नाही वाटत मुलांच्या बाबतीत तर ठरवून वाईट वागत असतील. शेवटी त्या आई आहेत. त्यांनी इरा आणि आरव दादासाठी खूप काही केलंय. आपल्या आईला असं पोलीस लोक बाहेरच्या बाहेर घेऊन गेले असं इरा आणि आरव दादाने पाहिलं तर त्यांच्या नजरेत काय इमेज राहील गौतमीबाईंची. नको असं करू नका बाबा, मला कळतंय त्या माझ्याशी वाईट वागल्यात, पण आता या सगळ्यामध्ये मी त्यांच्या मुलांचा विचार करतेय. त्या जे काही वागल्यात ते त्यांच्यासाठी ते माफीसाठी पात्र त्या नाहीच आहेत, पण मुळात त्यांचं मन मोकळं करायची, त्यांच्या मुलासमोर माफी मागायची ही संधी हिरावून घेऊ नका बाबा त्यांच्याकडनं. वयो आता शुभंकरांना रिक्वेस्ट करते, बाबा आईंना मुलांपासून न भेटा दूर लोटू नका बाबा, पाप आहे हे. मला एक संधी द्या. आता ही गौतमीकडे आलीये बयो. गौतमी तिला म्हणते, ये आतमध्ये बयो. आता ती गौतमी रडत असते फोटो घेऊन आरवचा. आता बयो म्हणते, काय झालं तुम्हाला इराच्या आई, आज तुम्ही मला बोलल्या नाही की आतमध्ये का आलीस, जा इथून वगैरे वगैरे. नाही तुम्ही मला या खोलीतून हाकलत नाही आहात. आता गौतमी मग हळूच विचारते तिला, कशाला आलीस तू इथे. आता ही बयो म्हणते, काय तुम्ही पण इराच्या आई, अहो तुमच्या बोलण्यातून काही रागच जाणवत नाहीये, असं कसं झालं. कळतंय मला, म्हणजे सगळं करून भागलं, देवपूजेला लागलं, अशी गत झाली नाही का तुमची. आता बयोने पण बरंच तोंडसुख घेतलंय बरं का गौतमीवर प्रेक्षकांनो. आता गौतमी म्हणते, काय काम आहे तुझं बयो. आता बयो म्हणते, नाही इराच्या आई काहीच झालेलं नाही असं दाखवूच नका तुम्ही. हॉस्पिटलमध्ये औषधांचा काळा बाजार तुम्ही करत होता हे सगळ्यांना कळलंय. हे ऐकून गौतमी आता घाबरते. बयो म्हणते, काय झालं तुम्हाला काय माहिती नव्हतं का. तुम्हाला काय वाटलं तुमचं पितळ फुटणार नाही, कोणाला कळणार नाही. सगळ्यांना सगळं कळलंय. इराच्या आई हॉस्पिटलमध्ये एक्सपायर गोळ्यांची अफरातफर करत होतात, लोकांचा जीव घेत होतात ना. नाही लोकांचा जीव जात असताना सुद्धा तुम्हाला काही वाटत नव्हतं ना हो. आता जेव्हा आरव दादाच्या जीवावर बेतलं तेव्हा लक्षात आलं का तुमच्या. काय इराच्या आई, रवळनाथ सगळं बघत असतो, इथली कर्म इथेच फेडायची आहे, तुमची कर्म तुमच्यावरच उलटली बरं का. उद्या जेव्हा आरव दादा आणि इरा या काळात जेव्हा म्हणजे ते तुमच्या समोर येतील ना, तेव्हा आई म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटेल त्यांना. तुमची सुद्धा नजर त्यांच्या नजरेला मिळेल का. विचारा तुमच्या मनाला काय बरोबर आहे काय वाईट आहे ते. गौतमी आता हळूच म्हणते, तुला हे सगळं कसं कळलं बयो. आता बयो म्हणते, जमदाडे मॅडमने सगळं शोधून काढलंय आणि त्या तुम्हाला आज रात्रीच अटक करून घेऊन जाणार होतात, पण मीच सांगितलं त्यांना की आजची रात्र थांबा म्हणून. तुम्हाला माहितीये हे सगळं मी का केलं, इरासाठी केलंय मी. इराच्या समोर तुम्हाला असं पोलिसांनी न्यावं असं मला वाटत नाहीये. जरा जरी लाज वाटू द्या आता, आणि इराच्या आई जरा लाज वाटू द्या, सगळे गुन्हे कबूल करा. अहो माझी आई नेहमी म्हणायची, आपण जेव्हा गुन्हे कबूल करतो ना स्वतःचे, तेव्हा दुसऱ्यांना आणि स्वतःला नवीन आयुष्य देत असतो. बघा जरा इराच्या अवस्थेकडे,
ती तुमचा हा धक्का सहन करू शकेल का? वाटतं का तुम्हाला? निदान आई म्हणून तिच्या नजरेमध्ये तुमचं महत्व राहील. बघा, विचार करा या गोष्टीचा. निर्णय तुमचा आहे. आता बयोने खूप छान समजवलंय बरं का गौतमीला, आणि गौतमीला ते कळलंय सुद्धा. आता उद्याच्या भागात ते दाखवणार आहेत की गौतमी तिचे सगळे गुन्हे कबूल करणार आहेत. इराला आलंय टेन्शन. इरा विचार करायला लागते की या सगळ्या स्कॅम मध्ये माझी आई असावी का? आता बयो म्हणते, काय झालं ग इरा, काय विचार करतेस, काही अडलं का तुला अभ्यासाचं? इरा म्हणते, हो अडलंय. बयो म्हणते, बोल ना मग काय झालंय? मग इरा म्हणते, काय ग बयो, हॉस्पिटलमध्ये जो औषध गोळ्यांचा स्कॅम झालाय त्यात माझी मम्मा पण इन्व्हॉल्व आहे ना? आता ही बयो म्हणते, नाही ग इरा, असं कशाला विचार करतेस, असं काही नाहीये. मग आता इरा म्हणते, अगं दुपारी जमदाड्या मॅडम आल्या होत्या, त्या काहीतरी सांगत होत्या एक्सपायर्ड औषधाबद्दल वगैरे वगैरे. खरं सांग बयो, असं काही नाही ना, असं काही नाहीये ना? मम्माला प्रश्न विचारले का त्यांनी? बयो तो विषय टाळत असते आणि म्हणत असते, अगं तसं काही नाहीये, काही काही बायका असं वेंडर म्हणून ते काम करतात, त्या सगळ्याचा तपास चालू आहे, तू कशाला काळजी करतेस इरा? मग आता ही इरा म्हणते, पण तो वेंडर माझी मम्मा असेल तर? आता बयो म्हणते, इरा तू पण ना उगाचच फालतू गोष्टींकडे लक्ष देतेस, अभ्यासाकडे लक्ष दे बरं. अगं चालू आहे तो तपास, तू कशाला विचार करतेस? आता इरा म्हणते, का नको विचार करू बयो, विचार तर माझ्या मनात येणारच ना. आता मम्माला अटक झाली तर काय होणार? माझी मम्मा नसणार ना इथे. आता बयो म्हणते, अगं इरा तू कुठल्या कुठे विचार करतेस, आपण आता अभ्यासावर लक्ष केंद्रित करू. आता तरी सुद्धा इरा म्हणत असते, बयो पण खरं सांग, मला मम्मा आहे का ग या प्रकरणात? आता बयो म्हणते, अगं काही नाहीये इरा, असं काही तू उगाचच मनात काहीतरी आणतेस. आता लगेच ही इरा म्हणते, नाही ग बयो, रागवू नकोस, पण माझ्या मनात येतंय. इरा आता काळजी करायला लागते, आरव कसा असेल, काय करत असेल. मग बयो तिला समजवते, अगं बाबाचा फोन आला होता, तो बरा आहे, आता आउट ऑफ डेंजर आहे. आता ही खुश होते इरा. मग बयो म्हणते, चल आता अभ्यास करू, वेळ वाया घालवण्यात काही अर्थ नाहीये, कळते ना तुला? आता ह्या दोघी जणी पुन्हा एकदा अभ्यास करायला लागतात आणि आता दोघी जणी छान अभ्यासाला लागतात आणि प्रेक्षकांनो खूप छान भाग दाखवतात आता शेवटचे. आता बयो इराला मुद्दाम विषय बदलून अभ्यास शिकवायला लागते, पण बयोच्या मनात पण एक वेगळीच हुरहुर आहेच. प्रेक्षकांनो हा भाग त्यांनी संपवला इथे. आता पुढच्या भागामध्ये गौतमीला पश्चाताप झालाय आणि इराशी ती खूप छान बोलताना दाखवली आहे आणि जमदाडे आली आणि ती म्हणते, बयो आता मी जास्ती वाट बघू शकत नाही, तुझ्यासाठी मी एका दिवसाची वाट बघितली, पण आता मला गौतमीला अरेस्ट करावीच लागेल, आता प्लीज कोणी काही बोलू नका. इरा लागते रडायला, तेव्हा गौतमी म्हणते, मॅडम तुम्ही मला अरेस्ट करू शकता, मी माझे गुन्हे कबूल करते आणि तुम्हाला कोणी आता काहीच बोलणार नाहीये. आता असं म्हणून शेवटचे भाग तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो. आता न जाणो एखाद्या लास्ट एपिसोड मध्ये विशाल पण येऊ शकतो, बघूयात पुढे काय घडते. त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बयोचे निरोपाचे भाग सगळे एन्जॉय करायला विसरू नका. आजचा भाग आवडल्यास लाईक मात्र नक्की करा. प्रेक्षकांनो धन्यवाद.